चला प्लीज आपण मॅच सुरू करूयात. अकाईवाडी संघ संकेत नॉन स्ट्रायकरला राहुल चिकाटे. पहिला बॉल फटका बसलाय अक्षय बॉलच्या खाली. बॉल कॅच पकडला फलंदाज बादू तर व्हायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बादू राहुल चिकाटेच्या स्वरूपामध्ये. बर्नास स्पोर्ट्स अकाईवाडी संघाला पहिला धक्का बसतो. अनिकेत काटेकर गोलंदाजी करतोय. पहिल्या मॅच मध्ये पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा संधी मिळाली आणि संधी मिळालेली असताना पहिल्याच बॉलवरती चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. चांगला बॉल हाताला गेलाय. फलंदाज बाद असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता जर पाहिलं गेलं तर बर्नास स्पोर्ट्स अकाईवाडी संघाच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण पाहायला मिळेल? सुनील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डॉगचा शिकार ठरलाय. शून्यावरती बाद झालाय फलंदाज आणि नवीन बॅटर सुनील आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा स्पीडअप वाढवायचा प्लीज. नवीन बॅटर सुनील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न इथे पाहिलं गेलं तर बीट होताना पाहायला मिळतोय. फलंदाज सुनील. 2 डॉट बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती डॉट आणि आता पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज अनिल आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या मॅच मध्ये थोडासा खराब खेळ, दुसऱ्या मॅच मध्ये कमबॅक. पुन्हा एकदा बॅटची कड बिहाइंड द विकेट. यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षक अक्षय डपळे चांगला कॅच पकडतोय. आणखीन एक धक्का बसतोय टीम बर्नास स्पोर्ट्स अकाईवाडी संघाला सुनीलच्या स्वरूपामध्ये. चला गारेवाडी संघ आपण कुठे जाऊ नका, लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. नेक्स्ट मॅच तुमची. त्याचबरोबर सचिनजी काटेकर साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. आपले मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आज पाहिलं गेलं तर व्यवसाय थोडासा बंद करून आज क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या मैदानावरती उपस्थित आलेले आहेत. पण बंद होणार नाहीये, काहीतरी सोय जरूर केलेली असेल. कारण सर्व काही गोष्टी सांभाळत असताना क्रिकेटवरती प्रेम आहे आणि ते जपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. टोटल धावसंख्या आपल्याला अजूनपर्यंत पाहायला गेलं तर एकही धावसंख्या नाही आहे. खाताही ओपन नाही आहे. 2 विकेट झालेल्या आहेत. विकेटच्या खात्यामध्ये सातत्याने बदल, पण धावसंख्येवरती बदल होताना पाहायला मिळत नाही आहेत. चांगला स्ट्रोक संदेश बॉलच्या पाठीमागे धावतोय. संदेशला बीट केलं बॉलने, पण पवन आहेत क्षेत्ररक्षकाचा बादशाह म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय. आणि आता पाहायला गेलं तर संभाजीने खातं ओपन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. संघाचं आणि स्वतःचं सुद्धा. धावसंख्या धावफलकावरती 1. संकेत स्ट्रायकर एंडला कोण इथे पाहायला गेलं तर पुन्हा एकदा फेकी करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे 1 धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. त्यामध्ये पाहायला गेलं तर 1 धाव जरूर पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. टोटल धावा 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भैरवनाथ स्पोर्ट्स अकाईवाडी संघ कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ म्हणून या संघाकडे आपण पाहतोय. त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचे कट्टर समर्थक सन्माननीय अजितदादा मोहिते साहेबांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर गोटेवाडी गावचे युवा नेते ज्यांच्याकडे खरंतर एक लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखलं जात आहेत त्या विभागामध्ये असे विनायकजी काटेकर साहेब यांचं शुभागमन आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतं. 2 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं दुसरं षटक आपण पाहतोय. दिलीप जाधव उर्फ डीजे. पुन्हा चांगला बॉल फॉलोथ्रोमध्ये बॉल अडवला जाईल का? भरत मोहिते अवैध भिंत आहे बॉलच्या पाठीमागे. उस्मान पटेल कराडचा उस्मान पटेल म्हणून भरत मोहितेकडे पाहिलं जातं. त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं. विस्फोटक फलंदाज आहेत. चांगला स्ट्रोक
कव्हरच्या डोक्यावरून संतोष बाहुबलीला बीट करून बॉल निघून चाललाय सीमा पार चौकार. संतोष बाहुबली नक्की काय करत होते असा प्रेक्षकांना प्रश्न पडला. बाहेरून प्रेमाचे 4-5 शब्द सुद्धा आलेले आहेत, तरी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये कारण ते प्रेमाचे शब्द आहेत. प्रेमाची भाषा, प्रेक्षकांची भाषा म्हणजे तुम्हाला समजलीच असेल. आता नक्कीच तुमच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, कारण माणसाला वाईट भाषेमध्ये सांगितलेलं कळत नाही, पण प्रेमाच्या भाषेमध्ये सांगितलं लगेच कळत असतं. आता संतोषला सुद्धा लगेच समजेल आणि संतोष पुढच्या बॉलवरती चांगलं क्षेत्ररक्षण जरूर करेल अपेक्षा प्रेक्षक वर्ग करतोय. धावसंख्या टोटल झालेली आहे ती म्हणजे 7 धावा. पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून पटका खेळण्याचा प्रयत्न झाला. स्क्वेअर कट. एकच धाव मिळते, एका धाब्याने धावफलक जास्तीचा फरक नाहीये. 8 धावसंख्येवरती पोहोचतोय. पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कड यष्ट्यांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षकाने बॉल अडवला. तिथे जर पाहायला गेलं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. दुसरं षटक शेवटचा बॉल गोलंदाजीसाठी डीजे गोलंदाजी करतो. अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून हाताळली. इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा समोरचा बॉल अप्रतिम ताकदीचा वापर. चेंडू करतो हवाई सफर. येतो षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. समोरचा बॉल अगदी एखादी शिकार समोर यावी आणि वाघाने झडप टाकावी अशी झडप पाहू शकता. दादा बागल साहेबांच्या माध्यमातून संभाजी यांना 1000 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. गुगल पे केलं जाईल. सॉरी, दीपक यांच्यासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला आलेला आहे. गुगल पे केलेला आहे, चेक करा लगेच. आता चेक केलं तरच मिळेल, परतच गॅरंटी नाही. मजाकचा भाग होता, मनावरती कोणी घेऊ नये, कारण धावसंख्या झालेली आहे. कारण दादा बागल साहेबांचं नेहमीच क्रिकेटरच्या पाठीमागे सहकार्य राहिलं. कोणतीही स्पर्धा असो प्रत्येक स्पर्धेला ते उपस्थित असतात. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक अबिका टेकर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. संकेत ऑन दी स्ट्राईक. पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे पाहायला गेलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो पहिल्याच बॉलवरती. पुन्हा एकदा इथे पाहायला गेलं तर जास्त बॉलचा स्विंग पाहायला मिळतो. कटरपतची गोलंदाजी ऑफ कटरपतचा बॉल 2 धावा धावफलकावरती अडवताना पाहायला मिळतील लत्रीच्या स्वरूपामध्ये. ओमसाई एमटीसी टीम पाहू शकता. क्लॅरिटी इथे पाहायला गेलं तर पाहू शकता. म्हणजे एका बिल्डिंग मध्ये इंडियाचा असलेला फ्लॅग ते दाखवण्याचं काम सुद्धा ओमसाई एमटीसी टीमच्या माध्यमातून केलं. 15 ऑगस्ट आठवण करून देणारा हा क्षण आपण ओम साई एमटीसी लाईव्ह टीमच्या माध्यमातून स्क्रीनवरती पाहिलात. अगदी पाहू शकता. तिथे पहा आपला आवाज पोचला आणि तिथे कोणीतरी लगेच उपस्थित झालेलं पाहायला मिळत आहे. आपलंही स्वागत आहे, आपलंही आभार, अभिमान आहे आपला. आणि आपला फ्लॅग असाच अखंड हिंदुस्थानामध्ये फडकत राहावा, पाकिस्तानाच्या सीमेवरती सुद्धा फडकावा या अपेक्षा जरूर आपण करूयात. पुन्हा एकदा ओम साई एमटीसी लाईव्ह टीमच्या जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या फ्लॅगचा जरूर चित्रीकरण आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेल. पाहू शकाल कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण ओम साई एमटीसीच्या माध्यमातून पाहतोय. मोरेश्वर मात्रे नावाचा ब्रँड रील स्टार आहेत. ओम साई एमटीसी लाईव्ह पेज त्यांच्या माध्यमातून हँडल केलं जातं. अनेक खेळाडूंच्या रील्स त्यांच्या माध्यमातून बनवल्या जात आहेत आणि त्यानंतर व्हायरल सुद्धा केल्या जात आहेत.
पुन्हा एकदा पहा, चांगला बॉल. अगदी पाहायला गेलं तर पाहू शकता स्क्रीनवरती पहा, विकेटच्या उजव्या बाजूला जर तुम्ही पाहाल तिथे थोडेसे पॅसेज दिसतात, तिथे नक्कीच फ्लॅग आपल्याला दिसतो आणि तो फ्लॅग पुन्हा एकदा ओम साई MTCच्या माध्यमातून चित्रीकरण केलं गेलं सुवादाबादा फलकावरती. यस, पुन्हा एकदा मॅचकडे आपण जाऊयात. 3 बॉल झालेले आहेत, सॉरी 4 बॉल झाले, 4 यस 3 बॉल झाले, 3. थोडीशी आम्ही टेस्ट करत होतो, तुमचं लक्ष होतं का? पण चूक लक्ष आहे तुमचं, तुम्ही सुद्धा हुशार आहात. पुढे एकदा चांगला स्ट्रोक, सिंगल हँडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्नाने क्षेत्ररक्षण खराब झालं. आज झोप झालेली नाही असं दिसतंय गोटेवाडी संघाची, सातत्याने झेल सोडतायत. खर तर सर्वाधिक सुरक्षित, सर्वाधिक सेफ हँडेड कॅच घेणारा संघ कोणता असेल तर तो गोटेवाडी संघ. आज क्षेत्ररक्षणाच्या यादीमध्ये थोडासा खराब क्षेत्ररक्षणाच्या यादीमध्ये अव्वल दर्जामध्ये राहतोय की काय असं चित्र दिसतंय. कारण खराब क्षेत्ररक्षण होत आहेत, क्षेत्ररक्षणाकडून झेल सुटत आहेत सातत्याने, गोलंदाजीमध्ये खराब परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. एकेकाळी दबदबा होता या संघाचा, क्षेत्ररक्षण म्हणलं की कोणी हात धरत होतं या संघाचा. आणि आताच्या काळामध्ये अगदी सरावापासून थोडेसे दूर गेल्यानंतर चा परिणाम मैदानाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षणाच्या दरम्यान खराब कामगिरी पाहतोय. आता इथे पाहिलं तर पाहू शकता भरत सुद्धा थोडंसं क्षेत्ररक्षण खराब करत असताना पाहतोय. त्यानंतर हळूहळू सर्वांचे कुमारवरून श्रीकडे पदार्पण केल्यामुळे थोडेसे क्षेत्ररक्षणामधील कामगिरी सुमार होत असताना पाहायला मिळते. मेहनत घ्यावी लागेल, आदेश आपल्याला सुद्धा मेहनत घ्यावी लागेल. भरपूर सारे क्षेत्ररक्षक आहेत, अजून खूप काही मेहनत घ्यावी लागेल. कला आहे, अंगामध्ये कला असेल तर तुम्ही कधीही चमकू शकता आणि चमकण्याची ताकद धमक तुमच्यामध्ये नक्कीच पाहायला मिळते. टोटल धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 19 जिंकण्यासाठी 20 धाबांची गरज. बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी संघाला मापक असा बाण आणि समोर आता क्षेत्ररक्षण लगेच लावा प्लीज. थोडासा स्कोर मध्ये बदल करतोय, थोडीशी चूक होती, आम्ही दुरुस्त करतोय. 20 झालेले आहेत, 21 धाबांची गरज आहे. बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी आपण नोंद घ्यायची याची. येस, उद्या आणि परवा क्रिकेटचं मैदान बंद राहणार आहे. यावंच लागतंय पुढल्या आठवड्यात रविवारी. 20 संघ असतील. मारायलाच लागतात, फक्त 3 मारायला लागतात. चला मॅच सुरू करूयात लगेच, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. तुम्ही तयार नसाल तर आम्ही तयार आहोत बॅटिंगला. बघा आकाश पाटील लगेच तयार आहेत. पाहू शकता कराड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सहाध्यक्ष सन्माननीय संग्रामजी लाबण साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतं. त्याचबरोबर 70 स्पोर्ट्स आरोही स्पोर्ट्स कोपर करण्याचे प्रोप्रायटर मालक सन्माननीय संग्रामजी लाबण साहेब आपलंही शुभागमन या व्यासपीठावरती पाहायला मिळतं. आपलंही मनापासून स्वागत. विनंती आहे खेळाडूंना, कोणाला किट्स, कोणाला क्रिकेटच्या रिलेटेड काही साहित्य, शूज, त्याचबरोबर टी शर्ट्स, आकर्षक कॅप, आकर्षक शूज व्यतिरिक्त अजून काही स्पोर्ट्स रिलेटेड आपल्याला काही गोष्टी हव्या असतील तर जरूर आपण आरोही स्पोर्ट्स कोपरखेरण यांच्याशी संपर्क साधू शकता.
आपल्या हक्काचं 24/7 24 तास उपलब्ध असणारं व्यक्तिमत्व संग्रामजी लामांड यांच्याशी आपण संपर्क साधायचा. त्याचबरोबर शशिराज तोडकर यांचं शशिराज स्पोर्ट्स उंडाळे. गावाकडे जर कोणाला किट्स आपल्याला आवश्यक असतील तर आपण सुद्धा संपर्क साधा. शशिराज स्पोर्ट्स शशिराज तोडकर यांच्याशी. चला मॅच चालू करूया प्लीज. पहिला बॉल अक्षय डफळे. खराब बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंच देतील. +1 टोटल 2 धाबा. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 21 धाबांचा पाठलाग करायचा. इथे पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती 2 धाबा आलेल्या आहेत. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल संकेत या खेळाडूला. पुन्हा एकदा खराब बॉल. इथे पाहायला गेलं तर दोन धाबा धापलकावरती अडवताना पाहायला मिळतील. 2 धाबा धापलकावरती अडवताना पाहायला मिळतील. 4 धाबा धापलकावरती. पुन्हा एकदा खराब बॉल. व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 5 धाबा धापलकावरती पाहायला मिळालेत. जास्त एफर्ट्स लावलेले नाहीत गोलंदाजाने. समोरच्या संघाला अगदी दान करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धाबा धावफलकावरती बिन एकही चेंडू नाही आतापर्यंत हात आलेला. 3 बॉल हात आले. खराब गोलंदाज संकेतच्या माध्यमातून. इथे पाहू शकता फटका फसलाय. घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. कॅच फलंदाज बाद. इथे पाहिलं गेलं तर विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन इनॅट नंबर 3 इनॅट नंबर 3 आपल्याला संतोष बाहुबली आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंगसाठी. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. 5 धाबा धापलकावरती आहेत. बाहुबली इनिंग पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. संघ अडचणीमध्ये सापडलाच म्हणावं लागेल. अजूनही 15 धाबांची गरज जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. संकेतनं चांगली गोलंदाजी केली आहे. 5 धाबा दिल्यानंतर एक महत्वपूर्ण विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल वरती अलंग कारपच्या साह्याने बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने धापलक पुढे. टोटल 7 धाबा धापलकावरती. 14 धाबांची अजूनही गरज. जिंकण्यासाठी 21 धाबांचा पाठलाग करायचा होता. 7 धाबा झालेल्या आहेत. फटका फसलाय. बॉल भरपूर उंच गेला. उंची जास्त अंतर कमी. इथे पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट झाली. एका धावीने धावफलक पुढे 8. पुढे चांगला स्ट्रोक. इथे पाहायला गेलं तर एकच धाव मिळेल. एका धाब्याने धावफलक पुढे 9 या धावफलकावरती पाहायला मिळेल. अजून एक राऊंड आहे ना. पुन्हा चांगला स्ट्रोक.
13 धावा फलकावरती. 12 बॉल 8 धावांची गरज. पुण्याचा खरा बॉल नो बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून. पुण्याचा पाहायला गेलं तर डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे पाहायला गेलं तर तिला दान होतो बॉल. एकच धाव मिळतीये. 15 रन झाले. 15 धावा झालेल्या आहेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावे धावफलक पुढे. नऊ बॉल 4 धावांची गरज. चांगला स्ट्रोक. इथे पाहायला गेलं तर पवन आज बॅटिंग करताना पाहायला मिळतो. प्रेक्षक सुद्धा पवनच्या बॅटिंगचा आनंद व्यक्त करतो आपल्याला पाहायला मिळतो. संधी दिली नव्हती खरं पवनला आतापर्यंत आदेशने. आज आदेशने संधी दिली. आज संधीचं सोनं केलंय पवनने. आता पवनने का कोणाची तर जागा नक्कीच खाईल. नो बॉलचा कॉल असेल का पंचांचा? येस येस. आणि मॅच फिनिश. चला टॉस करूयात प्लीज. या गारेवाडी संघाविरुद्ध आपण टॉस करणार आहोत. गोठेवाडी